सो हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आहे फ्रायडे, लास्ट वीक ऑफ नोव्हेंबर. आज सुट्टी होती, सो आय डिसाइडेड की आता सुट्टीचा काहीतरी उपयोग करूया. थोडंसं फिरून येऊया. भरपूर दिवस झाले फिरून आहे. सो आज पहिला प्लॅन आहे, पहिला सिद्धिविनायकला जायचा. एस-सी. आता एकदा सिद्धिविनायक झालं म्हणजे जाऊन आलो, त्याच्यानंतर म्हणजे पुन्हा डे तर फ्रीच आहे. सो आय वॉज थिंकिंग की कुठेतरी जाऊया. तर इथंच दादरला दादर वॉटर जो काहीतरी आहे, तिकडे जायचं आहे पहिलं. अँड देन आय विल गो टू प्ले सम गेम्स. कारण की कॉल ऑफ ड्युटी वॉरझोन खेळायचं मन आहे. सो आय डोंट नो व्हाय पीपल टेक बसेस अँड टॅक्सीज. कारण की मी तर डायरेक्ट जातो. मला त्याविषयी इश्यू नाही होत. फक्त चालत जायचं 5 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे. थोडंसं वॉक पण होते. फक्त येताना कधीतरी टॅक्सी किंवा बस घेतो. ते ₹5 पहिले यायचं. ओके, दिस इज वन ऑफ माय ऑब्झर्वेशन. आता तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कधी ऑब्झर्व झाला आहे की नाही, बट ॲज डेव्हलपमेंट इज गेटिंग इन टू मुंबई आणि भरपूर सारे कन्स्ट्रक्शन होत आहेत. जेवढे कन्स्ट्रक्शन झाले आहेत ना, त्याच्यापैकी 70% to 80% ऑफ द कन्स्ट्रक्शन आर म्हणजे रिकामेच आहेत. ते कोणी भरतच नाही आहे. आणि आय एम नॉट म्हणजे मला माहिती नाही रिअल इस्टेट हाव इट वर्क्स. ते पोझिशन OC भरपूर काय काय लफडे असतात. बट स्टील इन मुंबई इट्स लाईक की तुम्ही घर घेतात आणि घर भरतच नाही आहेत. मॅन, दिस व्लॉगिंग इज म्हणजे फॉर अ इंट्रोवर्ट लाईक मी रिअली रिअली टफ. कारण की जेव्हा पण कोण माझ्याकडे बघते ना, तेव्हा मला ऑकवर्ड वाटतं. अँड यू कांट रिअली कन्वे युअर इमोशन. अजून एक गोष्ट, रॅदर देन शोविंग माय सेल्फ इन टू द कॅमेरा, स्पीकिंग टू द कॅमेरा, आय एम जस्ट लाईक की इकडं तिकडं बघतोय आणि कोण मला बघतंय की नाही ते बघतं. आणि जेव्हा पण कोण मला बघतं, सो आय गेट लॉस इन टू माय थॉट्स आणि आय गेट अ लिटल बिट वियर्ड. आणि त्याच्यामुळे मी इकडं-तिकडं काहीतरी ब्लॅबड करतो येड्यासारखं. तर आता सिद्धिविनायकच्या जवळ आलो की मोबाईल जरा बॅगमध्ये टाकतो आणि बाप्पाचं दर्शन घेऊन परत तुम्हाला भेटतो. अँड धिस इज व्हॉट आय सी आफ्टर कमिंग फ्रॉम सिद्धिविनायक. वेल फायर. गाडीने अक्षरशः मिनी व्हॅन आहे. इट्स लाईक की हां, मोठी वाटते इनोव्हापेक्षा, बट कमी सीटर आहे आणि कम्फर्टेबल. पहिले माहिती आहे, सिद्धिविनायकमध्ये ना क्यू सिस्टम जरा चांगली होती. बट आता दे हॅव म्हणजे हां, ठीक आहे, मंदिराला पैसा पाहिजे, बट त्याने आता आहे ना ₹100 म्हणजे तिकीट सिस्टम चालू केली आहे, की जे 22 भक्त ₹100 देऊ शकतात त्यांना पहिला, आणि जे नाही देऊ शकत त्यांना खूप मोठी रांग लागायला लागते. आणि दॅट इज नॉट अन अप्रोप्रिएट वे. आय थिंक सो. बट ठीक आहे, आता त्यांचा मर्जी असते, काय माहिती. दे माईट नीड फंड्स. बट या थोडीशी वाईब चेंज झाली आहे. पहिली वाईब वेगळी होती इन माय कॉलेज टाईम्स. आता 83 नंबरचं बसचा वाट बघतोय, कारण की चैतन्यभूमीला जायचं आहे. तिकडनं मरीन जो ॲक्वा. तो वेटिंग फॉर इट. आता चैतन्यभूमीच्या इथे उतरलो, त्याच्या पुढे मला मरीन ॲक्वाज जो कुठे भेटत नाहीये. म्हणून पहिल्या तिकडे जाऊन आलो. आता आय एम गोइंग टुवर्ड्स द डायरेक्शन विच गुगल मॅप इज सजेस्टिंग. मला रवी बिवी गेटर्स दिसतंय आणि अपोजिट टू दॅट ते झू आहे म्हणतात. फर्स्ट यार, त्याने बोर्ड लावायला पाहिजे ना. म्हणजे असं वाटत पण नाही, एक फक्त नर्सरी दिसते मला आणि इट्स नॉट द प्लेस आय वॉन्ट टू गो. नर्सरी म्हणजे नॉट नर्सरी, प्लांट नर्सरी. बघू आता शोधू. म्हणजे शिवाजी पार्क तिथं आहे. शिवाजी पार्कच्या जस्ट ऑपोजिट चालतो. चल. अँड हिअर वी आर चैतन्यभूमीच्या गणेश द्वाराच्या इकडं. दिस इज दादर चौपाटी. हाय, छान क्लीन. नाही भेटला रे झू. इट्स लाईक की समवन हॅज जस्ट पुट इट अप अ पिन ऑन मॅप, बट तिकडं झू नाही आहे. मी आजूबाजूला पण विचारलं, बट काय माहिती त्या लोकांनी बहुतेक असं हटवलं असेल. आय रिअली डोंट नो. तर जाऊ दे आता, थोडा वेळ चौपाटीला बसूया आणि देन लेट्स गेट बॅक टू दादर. दादरच्या नंतर बघतो कुठेतरी आपला गेमिंग कॅफे, ऑर एल्स आय विल जस्ट गो टू माय रेग्युलर कन्सोलवाला कॅफे दॅट इज इन ठाणे. तो थोडा 5-10 मिनिटं बसू, थोडासा निवांत होऊ. नंतर खायला दादरला जाऊ आणि नंतर ठाणे. Yeah, this is the beauty of Mumbai.
बेसिकली सकाळी यायला मस्त वाटेल, बट आता दुपारी आलोय, ऊन भरपूर आहे. बट या निवांत आहे रे, शांत आहे एकदम. मस्त की बसावं, सनसेट बघावं. आय डोंट नो व्हिच साइड सनसेट्स. छान आहे. सी मला माहिती नाही मी कशासाठी डॉक्युमेंट करतोय और व्हॉट आय विल डू विथ डॉक्युमेंटिंग आफ्टर दिस. बट करतोय. थोडेसे आता जे क्रिपी आईज आहेत ना, ते थोडेसे कमी झालेत. भले माणसं मला बघतात, बट आय एम एबल टू कीप कंटिन्यूइंग इट. असे वरून-वरून बघतात. अँड दॅट इज अ काइंड ऑफ कॉन्फिडन्स आय नीड. कारण की पुढे जाऊन दी पर्सन हू इज एबल टू कन्विन्स or express yourself in front of few peoples will be always ahead of who is not. म्हणून हा थोडासा 8 तास होप. अँड इट इज नॉट लाईक की मी फक्त हे सगळं व्ह्यूजसाठी करतोय. व्ह्यूज आले तो सोने पे सुहागा. बट बीइंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा अँड कॉन्स्टंटली आर्टिक्युलेटिंग युअर थॉट विथआउट बिंग फिअर और जज इज वॉट आय नीड. आणि ते त्यात थोडं इम्प्रूव्हमेंट आहे आणि होत जाणार. आय आर रिअली सीइंग दॅट इम्प्रूव्हमेंट. टू इम्प्रूव्ह माय कॉन्फिडन्स. अरे यार भाई त्या ह्याच्यावर छोट्या कावळे उडी उडीचे वाटतात त्यांच्या तिच्यासमोर ॲज कम्पेअर टू अॅन ईगल. सर वेन आय वॉज इन माय 9th-10th स्टँडर्ड नाही तर त्याच्या अगोदर पण जेव्हा माझ्याकडे मोबाईल आलेला आणि इंटरनेटचा ॲक्सेस आलेला, आय यूज टू वॉच मुंबईकर निखिल. आणि त्या कोविड टाईममध्ये भरपूर बघायला लागलेलो म्हणजे कोविडच्या अगोदर पण. आणि त्याचे मला लदाख सिरीज खूप आवडायचे. आणि तेव्हा असं वाटायचं की काय आहे फक्त कॅमेरा उचलायचं आहे, थोडंसं बोलायचं आहे आणि यू विल गेट युअरसेल्फ अ टॅग ॲज अ व्लॉगर. बट यार ना, 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 ना. ते छोटासा डिव्हाइस, हा छोटासा डिव्हाइस मला माझ्या हातात घेऊन फिरताना एवढं विअर वाटतं. जस्ट इमॅजिन मुंबईकर निखिल. ही हॅज अ हेक लॉट ऑफ सिस्टम. अगेन देअर विल पीपल्स म्हणून मी हे केलं. अँड दॅट्स द पॉइंट वाईज. जेव्हा 4 डोळे तुझ्याकडे असतात ना बघत, इट इज रिअली हार्ड. ओके, बॅक टू ठाणे. ठाण्याला आता शोरमा खायचा आहे. तू शोरमाजी. ओके, नाव आय एम बॅक. कॉल ऑफ ड्युटी खेळला 1-1.5 तास. नॉर्मल कन्सोल पी-एन-जीवाला आपला जो खाण्याचा आहे पेसच्या वरचा. तिकडे गेलेलो. 1-1.5 तास कॉल ऑफ ड्युटी खेळला. आणि हे इनिशियली इट वॉज लाईक की भाई त्याचा सर्व्हरच कनेक्ट नाही होत होता. आय डोंट नो व्हाय माझा Activisionचा अकाउंट नाही चालत होता. त्यांचा Activisionचा अकाउंट नाही चालत होता. बट या इव्हेंच्युअली इट गॉट कनेक्टेड आहे. पण गेम आहे. वेल लिटरली कॉम्पिटिटिव्ह गेम आहे. आणि मला ते ॲक्चुअली असे जे फास्ट पेस गेम आहे ना ते आवडतं रादर दॅन Valorant अँड CS:GO. दे आर स्लो पेस गेम आणि फक्त वन टॅप गेम असतात. सो आय लाईक कॉल ऑफ ड्युटी. खेळला 1-1.5 तास. नाऊ गोइंग बॅक. या ब्लॉगमध्ये एक थोडीशी मी चुकी टाईप केली असावी, की मी जास्त बी रोल्स नाही घेतले. मी जास्त फक्त बोलत बसलेलो. अँड आय थिंक दॅट शुड बी अपोझिट. बी रोल पण घ्यायला पाहिजे. ओके. लेट्स सी. तो चलो दॅट्स इट. आता परत चाललोय. नॉर्मल टाईमपास ब्लॉग. मला काय काम नव्हता, काम नव्हतं. सो आय थॉट की जाऊन येऊया आणि जाऊन येऊया. तर टाईमपास करता थोडंसं डॉक्युमेंट्ससुद्धा करूया की हाव आय वेस्टेड, नॉट वेस्टेड. आय टाईम पास्ड माय वन कोल्ड डे. सो येस दॅट्स इट. बघूया पुढच्या वेळेला अजून थोडा चांगला नॅरेटिव्ह, चांगलं स्टोरी टेलिंग, चांगलं ब्लॉग बनवायचा ट्राय करू. तर तब तक के लिए तेवढ्यापर्यंत पीस. So please, sabara kara, sara kabar, sabara karai, sara, sara kab, whatever.